काय कांदा आहे. याला म्हणते कांदा. फुलबी आहे बर का यो, म्हणजे का फरसुंगी फरसुंगी एकदम लाल भडाकी. यो किड की एक नाही आता. नाही नवीन आहे. नवीन मका आहे. खचाखच म्हणजे उगनती आता खडाखडाच. एक नाही कांद्याला पाणी सोडू. कांदा इथं जरा खडक आहे ना, कांदा जरा पिवळा पडायला लागलाय. धुवायचं काच रे गोल्या. खत वाहून घेऊन लगे मका लावायची का मग खत यायचं आणि मका रोटा आणायचं आणि मका आणायची. आणून घ्यायची लगेच द्यायचं टाकून द्यायचं. मी काय म्हणतो मग ट्रॉलीत खत भरू, मी वाफेने हळूहळू चालतो. तुम्ही असं हाताने का पाडी ना खाली दाडा असं हळूहळू. नाही तुम्ही ट्रॅक्टर चालवू नाही पाडीतो. बर ओके. मी शेकतो थोडा उन्हाचं. हा केव 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 लावली कवची. मी जाऊ का मग? मला जायचं बटाटे आणायला. आज बाजार रविवारचा. पापड्या करायला उन्हाळ्याचे. हळूहळू भरातवर मी आजीला विचारतो आधी आणायचं की नाही. नाही तर आधी काल मम्मीला म्हणलं होतं मी, त्याच्यामुळं ती म्हणली आण. मग जास्त घेतले तर कमी रुपये, आता 20 रुपये किलो भेट राहिले. जास्त घेतले तर कदाचित 15 दिले तर दिले. होय आजी, बटाटे आणायचे का पापड्या करायला? आजी आणली 20 रुपये किलोनी. जास्त घेतले 20 किलो आपण तर मग 15 रुपये किलो भेटले. येतात माझ्यासोबत, आपण तेवढंच घेऊन ये. मिरच्या आणि ते बटाटे घेऊन ये लगेच. मका घेतली 20 किलो. तिकडे आजीने पांढरी मका आणली थोडी, ती लावून बघायची कशी आहे. दाखव कशी ती. ही ही ना पान मोठे उत्पन्नाची असती. तिला महाग आहेत 45 रुपये आणि 30 रुपये. बटाटे सुद्धा घेतले तेव्हा इथं 20 किलो ते 15 किलो घेतले ना ते बटाटे. 15 घेतले ना हे मोठले आणि ते 2. त्याला घ्या मिरच्या कांदा लसूण. त्याला घरी ते आपली माकाची एकटीची बरं का, ते जायचं दुकान. अख्खी ट्रॉली भरली. कधी भरून झाली बाबा? कधी भरून झाली? असं टॉप नॉच भेटली ना माका, विषयच नाही करायचा. चांगली बघा एकदा खोलून. मी आणतो ती अशी भारी माका आहे ना. अयो मस्त कापलं काय बाबांनी. 2 दिवसात कापलं काय एवढं. मग 30 रुपये. 30 रुपये बघा बरं. किड की एक नाही आता. नाही नवीन आहे. नवीन मका आहे. खचाखच म्हणजे उगनती आता खडाखडाच. किती आणली? 20 किलो का? 20 किलो. 15 किलो बटाटे. 2 किलो बटाटे खायला नाही आलो मी. आज लोड लईच भरलाय बाबा. टायर आहे ना टन उड्या आणतोय. आणलंय आता वावरात. आता काय ते एवढं हे नाही करे जाता आहे ना. हे काढायचं हळूहळू आणि इथं बाबा बसतेन किंवा मी बसन. नाही आता मला तिथं बसावं लागेल. इथं हळूहळू एका याच्यात बाबा टाकते ना. आता बसा ना पण तिथं बसा ना. हा पाय चला आता शेवटचं राहिलं एवढी ओळ आखी या बरं का पण. चला आता रोटा बसलाय. आता डायरेक्ट रोटा झाल्यावरच भेटू, कारण की मध्ये ना काढताना यायचा लय ऊन पडलंय. त्यात मशीन गरम आहे. दुसराच कुठार नाही व्हावं. एक तर आपलं नशीब तुम्हाला माहिती आहे ना. चला घेतो मारून लवकर. लगे काय नाही 2 मारणार आहे. थोड्या वेळ थांबणार आहे मग 2 मारणार असं करणार आहे मी. आता 4 फाडक्या झाल्यात ना हे करून. रोटा मारून बाबा गेलेत आणायला मका आणायला. नेमकी लाईट गेली होती आता आली. मोटर चालू करतो. बाबा हे करते तवर इकडं लगेच पाणी सोडून देऊ. मग तिकडचं घेऊन टाकू. आता आहे ना सावलीला लावतो मशीनला. तर आपलं इथे त्याला सावलीला लावून घेतो आता पहिलं.
आपलं ऊन पडलंय बाबा, डोळे असे तनतन करून राहिलेत. चला मका टाकायचं काम चालू आहे. 2 वाफे झालेत, तिसरा चालू आहे, चौथाच घ्यायचा आहे आज. मग 4 वाफे रोज रोज घेतले ना 3 दिवस जाईन मका लावायला आपल्याला. पण आपण आहे ना हळूहळू जाऊ, कारण की जरा पाण्याचं नियोजन लावावं लागेल आपल्याला. उन्हाळ्यात पाणी कमी असतं आणि जास्त वायाला घालून उपयोग नाही, कारण की कशाला घालायचं, देवाने दिलं म्हणजे काय वापरायचंच नाही आपल्याला. त्यामुळे आहे ना हळूहळू बघू आपण. मका बी कमीच आहे मला वाटतं पुरण, कारण की असे 2 डबे फुल भरून एका वाफ्याला लागू राहिला आहे. आणि 19 वाफे आहेत आणि मी 20 किलोच मका आणली. आणि एका ह्याच्यात 1 किलो येते वाटतंय एका डब्यात, म्हणजे 2 किलो एका वाफ्याला लागू राहिली. हाताने टाकतोय त्याच्यामुळं, नाही तर सगळं रान 5 किलोच सुद्धा झालं असतं, पेरली असती. बघा चाललो होतो बडबड करून पुढं घेतो झाला. चला झाली मका टाकून, आता ट्रॅक्टर आणायचंय बा. मा डोकं दुखायला लागलंय ते उन्हाने. चला 4 तर वाफे घेऊ मारून टपाटपा, लगेच पाणी देतो सोडून. तिकडे बाबा चालू आहे, इकडे बी थोडा कॉक चालू करून देतो हळूहळू हळूहळू भरण, कारण की पटापटा नाही भरायचंय. मला वडात पण जावं लागणार आहे दाताळाने, कारण की ना खालीवर होत आहे रोट्याने, ते बी करतो मस्तपैकी हळूहळू पाण्यासोबत. चला घेतो हे करून. अर्धा तास लागे नाही भरायला, कारण की ना गहू आता तवा 7 मिनटं लागत होते 1 वाफ भरायला. नाही 4 7 दूनी 14 7 7 28 मिनटं. आपण 10 मिनटं अजून एक्स्ट्रा धरू, 40-50 मिनटात मस्तपैकी भरून होईल. होतं येतं वर. आता किती वाजलेत? आता वाजलेत 1-2 वाजेपर्यंत होईन भरून. मग 2 3 4 5 6 कांदा बी होतोय. एकदम परफेक्ट काम चालू आहे, फक्त लाईट नाही गेली पाहिजे मध्ये नाही तर झालं सगळं वाटतंय गोड. नुसतं पनळीने पळत आहे. चला बघा इथं आहे ना अशी माती टाकावं लागू राहिली, ते बंद होतंय. चला घेतो ओढून घ्यावं लागेल आता. अभी मुझे चक्कर आने लगे भाई. ये आत्ता शिक झाली 1 फडकी भरून. 2:30 वाजता मॅच आहे, वाजलाय 1:30. कधी भरायचे 3 फडक्या बाकी. लवकर भरून घ्यावं लागतं ना बाबा, जायचं मॅच बघायला. शेवटच्या सोडलं डायरेक्ट. बर त्याला वाढावं लागेल थोडं. चला आता 2 वाजलेत आणि शेवटची वळ राहिली भिजायची. बाबा बी आलेत आता, इथं बसले मस्त पैकी. ऊस उसावय काढून, मग ते काय फक्त टी टाकायचं आणि एक कॉक आणावं लागेल. मधोमध नाही आहे पण बाबा ते ते घेऊ, ते हे नको, ते मधोमधच घेऊ. फुटलेलं बी हा ते फुटलेलं तिथंच घेऊ मधोमध. आणि एक अशी वर उभी टाकायची ती जागेवर. हा मग उभीच टाकायची आणि जागेवर त्यालाच हे बसायचं आणि मग एल्बो लावून असा घ्यायचं, कारण हे वैतीला सुद्धा आलं नाही आलं. नाही उभीच घ्यायची, ते आडवी बिडवीने उभी. याच्यात घाली तर त्याच्यात तिथून इथं बॉक्स काढून नको ते वाळूनच जाईल. नको ते वळण, ते पाणी चिरलं तर वळण फुटण आणि सगळं पाणी इकडं पळण. आपलं बरं आहे इकडं. चला या एवढं आता शेवटचं राहिलंय. अर्ध्या तासात मॅच चालू व्हायची. जेवायचंय अजून, मला तर आवरायचंय अजून. फुल तहान लागलेली आहे, पण पाणी नाही. शेवटचं पाणी गरम असन ते उकळलेलं नको आता. झालं. चला शांत होईन. हा इथं पाणी पाहिजे तिला आऱ्याला, शांत होईन ती. कशी फुगली पण, पोट भरलंय एकदम. नाही का? चल परत तुला बांधतो मी. शांत बस गौरी. बंद करा भरली. चला आता मी चाललोय घरी. बाबाकडे गाडी आहे त्याचीच लावली बाबांनी. बाबा येते तिकडं पाणी नाही पिली, इकडं येऊन पाणी पिती. हा ठसक नाकात गेला काय केस. तिकडं पाणी नाही. झाली का मॅच चालू? चला झाली 2 मिनिटात चालू आहे ना. पे भरपूर पे पाणी. न्यूझीलंड फर्स्ट बॅटिंग. आयला भाऊ घरी गेलो लाईटच नाही. म्हणलं चाल जाऊन द्या, तिथं थांबून काय उपयोग नाही. हे कांद्याला पाणी सोडू. कांदा इथं जरा खडक आहे ना, कांदा जरा पिवळा पडायला लागलाय. त्याला जरा पाणी देऊ आता मस्तपैकी आपण. तिकडचं एक झालं बरं का भिजून, आता इकडचं घेऊ. त्याला काय 2 तास लागते ना आलं पाणी. हे थोडा पाईप कम पडलाय. बाबा तिकडं मोटर चालू करायला ती केळीत झाडं पशी आहेत. मला सांगितलंय पाईप तर वर येते घेऊन. वर जात आहे, जेवढं जाईन तेवढं जाईन पाणी. आता ऑनलाईनच स्कोअर चेक करा.
तुम्ही बी मला कमेंटमध्ये सांगा काय झालं, इंडिया जिंकली का नाही जिंकली. तसं ते आता उद्याच जाणार आहे आपली व्हिडिओ. काय बोलतो मी मलाच काय ना उन्हाच्या कारात रब्बा. केस सुद्धा कसे झाले, मी पहिले केस धुवून घेतो. बोललंय गार डोकं करावं लागेल मला, गरम झालं एकदम. झालं गो ओके. आता माझ्या मते आहे ना, बाजरीला जिथं दाट दिसत तिथं पाणी द्यावं. या मधल्या हा या पिंपळाच्या इथं आणि चिंचेच इकडं नाही, इकडून उपटून लगेच गाईला चालू करावं माय म्हणते आता. कारण की ती भरणार बी नाही आणि काहीच नाही आता. मस्त या कडीची सगळी भरली, या कडीची सगळी भरली, तिकडचीच नाही भरली, खडकातलीच नाही भरली. लाईटीचं काय झालं म्हणलं, वरती 40 डिग्री तापमान आहे, खाली 20 डिग्री, मध्यभागी चांगला गाभा लागलाय, पोट दुखायला लागलंय, भूक लागली नेमकी. आता पाणी सोडून जाता येणार. बरं गेलं तर लाईटीचे वांदे आहे का नाही. भरला फोडा. थांबा मला बघू द्या आधी. तेच काँग्रेस भरला फोडा. नाही वाळण ती आता पुरी. अरे ती तवा हिरी होती. ती नाही हिरवी व्हायची आता, ही पिवळी आहे ना, हे अशी वाळणी बघ, ही अशी वाळणी पिवळी अशी ही. आणि मग ती पडन आणि मधल्या गाभ्यातून नवीन निघते ना. आता खा बरं, एक कांदा कच झालाय बघा बरं, किती मोठा बरं खरं, एक किती मोठा झालं बघू दे बरं. एकाने काय नाही व्हायचं बाबा. बाबा भेऊ राहिले काय. आजीन त्या दिवशी सगळे खपा उकरून नेलते, सगळे साफ करीत. ते असा गाभा पाहिजे होता सगळ्या कांद्याचा. नाही त्या तिकडे भारी कुठं ते मग ते आपण लावलेले आहेत, विषय नाही. भारी येत. गेली का लाईट, जाऊन दे. हा लाईट जाईन ना, जाईन ना लाईट. शेवग्या शेंगाला गेल्या गाड्या याच्या, हे घ्यावं लागतं शेळ्याला. येऊ काढून मग. बर येऊ. तर ती म्हणजे डायरेक्ट पोचली नाका जाऊन. शेवग्या शेंगा आहेत आता या. चला खायला. आज सापड्या जमला एवढ्याला घेतोय कोण किलो भर. चला येतो. एवढं मोठं एवढं झाड कोण घेईन, अर्ध्या इंचाच्या, एक इंचाच्या आहेत त्या. कारलेला भारी आले म्हणलं. बघा ना कारले का भारी आले दादा. इकडची रांग लय भारी आली, मी लावलेली रांग लय भारी आली बघा. गवत कुठं उगलं. चला भाऊ आता लाईट काही नाही येणार, चला घरी आता. नाकातून रक्त यायला लागलं होतं भाऊ माझ्या आता, ती शेंग गेली तर. इकडचं पाणी जिरलं पण एकदम ओके मध्ये काम झालेलं आहे. उद्या आता 6 घेतो आणून. उद्या म्हणजे उद्या परवा ही उगून निघली काय दिसायला लागली का लगे इकडे घेतो आणून. अर्ध्या रस्त्यातच गेलो होतो, बाबाची गाडी घेतली, परत आलो लाईट आली. ओके झाली चालू मोठ. पक्कन निघलो भाऊ इथं. चला आता घेऊ भरून ते आता. काय कांदा आहे, याला म्हणते कांदा. फुलबी आहे बरं का ह्यो. म्हणजे फरसुंगी एकदम लाल भडाकी. अजून मोठा होऊन द्यावा लागेल नाही ना. पाय अजून थोडा व्हायचा मोठा. चला भाऊ झाला आता पाणी देऊन कांद्याला मस्त पैकी. आता दिलंय मकाला सोडून, मकाला मस्त चाललंय बा. चला आता मॅच बघू. मला आहे ना शॉर्ट व्हिडिओ काढायच्यात अजून. अयो सकाळपासून असं अवतार आता काय करतात सकाळ वावरातच. आत्ताशी घरी चाललोय, वाजलेत 5, सकाळी 8 वाजता आलेलो आहे. आल्या याला पपाया आल्या, नर आहे तरी पपाया आल्या त्याला. हा काय मेथी तशीच आहे, कोथिंबीर तशीच आहे, लावायची पण आता ते वेळ भेटा ना आपल्याला. चला हे पाणी घ्या ना तोडून. राहून नंतर तू.
पायात आहे ना असं जीव नाही राहिला टोचत आहे तळपाय लय टोचू राहिले आता एकदा बाबू हो बाबा ते फणस बघा ना कसं दिसतंय मोठं नारळ ते आलं. चला तर मग मंडळी आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवू तसे 5 वाजलेले आहेत आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये का म्हणले बाय बाय टाटा बाय टाटा. कोण जिंकणार मग आज न्यूझीलंड इंडिया इंडिया.